हॅलो फ्रेंड्स, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन म्हणजेच रोज प्रकल्पामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. रयत ऑनलाईन एज्युकेशन्स मध्ये आपण आता बघत असणारा चॅप्टर आपला अँगल अँड इट्स मेजरमेंट. त्याच्यामध्ये आज आपला लास्ट पॉइंट असणार आहे. त्याचे एक ठराविक काही एक्झाम्पल्स महत्वाचे. तर त्याच्यामध्ये महत्वाच्या एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला आपण मागच्या लेक्चरमध्ये कन्व्हर्जन्स बघितलं, रॅडियन मेजर टू डिग्री मेजर आणि डिग्री मेजर टू रॅडियन मेजर. त्याच पद्धतीने आता आपण त्यातली काही महत्वाची एक्झाम्पल्स बघूया. तर एक्झाम्पल नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे, द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल आर इन AP. द स्मॉलेस्ट अँगल इज 40 डिग्री. फाइंड द अँगल्स ऑफ ट्रायंगल इन डिग्री अँड रॅडियन्स. म्हणजे दोन्ही मध्ये सुद्धा आपल्याला काय करायचे, त्याचे रॅडियन आणि डिग्री मध्ये करायचे. तर आपल्याला पहिल्यांदा AP म्हणजे काय ते माहित असणं गरजेचं आहे, जे आपल्याला 10th मध्ये झालेलं आहे. द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स इज सेम. अशी सिक्वेन्स की ज्याच्यामध्ये दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स मधला डिफरन्स सेम असतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल 2, 4, 6 अँड सो ऑन. ही जी सिक्वेन्स आपण घेतलेली आहे, त्या सिक्वेन्स मध्ये प्रत्येक दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स मधला डिफरन्स काय आहे, सेम आहे. म्हणजे 6 - 4 काय येणार, 2. 4 - 2 2. म्हणजे हा झाला आपला कॉमन डिफरन्स. ह्याला म्हटलेलं आहे D. आणि फर्स्ट नंबर जो असतो त्याला म्हणायचं आहे A. ठीक आहे. म्हणजे हे आपल्याला काय झालं, इन्फॉर्मेशन झाली बेसिक. आता त्याचबरोबर दुसरी इन्फॉर्मेशन अशी की आपल्याला जर 3 नंबर्स AP मध्ये दिले असतील, काय बघा, 3 नंबर जर आपल्याला AP मध्ये दिले असतील तर ते 3 नंबर्स आपण इथं कन्सिडर करायचे आणि तेच आपल्याला अँगल्स म्हणून दिलेले आहेत, म्हणून आपण ते अँगल मध्ये कन्सिडर करणार आहोत. लेट द अँगल्स ऑफ ट्रायंगल B. 3 नंबर्स काय असतात, A - D, A अँड A + D अशा पद्धतीने असतात. मग आता आपल्याला 8 आणि 9th मध्ये झालेलं होतं की सम ऑफ द ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. मग हे तिन्ही अँगलची सम आपली काय असणार आहे, 180 डिग्री असणार. म्हणून तिथे 180 डिग्री कन्सिडर केला. म्हणून काय झालं, A - D plus A plus A plus D. D get cancelled and A plus A it becomes 3A and 180 as it is continuously, and therefore A is equal to 3 ने डिवाइड केलं तर A is equal to काय आलं, 60 डिग्री. मग आता त्याच्यावरून आपण स्मॉलेस्ट अँगल माहित आहे दिलेला आहे आपल्याला एक्झाम्पल मध्ये. स्मॉलेस्ट अँगल, आता ह्या 3 टर्म्स मधला स्मॉलेस्ट आपला अँगल असणार आहे A - D. स्मॉलेस्ट अँगल काय असणार आपला, A - D. तो आपण इथं कन्सिडर केला. A - D इज इक्वल टू 40. मग आता फक्त कॅल्क्युलेशन करायचं. A ची व्हॅल्यू आपली किती आहे, 60 आहे, ती त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, 60 - D इज इक्वल टू 40 डिग्री. Therefore D is equal to 60 minus 40, that means D is equal to 20 degree. हे आपलं आन्सर आलं. D is equal to 20 पुट केलं परत A plus D मध्ये तर आपल्याला काय झालं, 80 डिग्री. म्हणजेच ते 3 अँगल्स आपल्याला मिळाले, 40, 60 अँड 80. सपोज त्याला नावं दिली आपण θ1, θ2 अँड θ3. θ1 40, त्याचं कन्व्हर्जन आपण करूया 40 into π/180. तर आपल्याला फर्स्ट अँगल काय येणार, θ1/π. हे आपण कन्सिडर केलं इथं. मग θ1 इज इक्वल टू आन्सर येते 2π/9. सेकंड θ2 इज इक्वल टू येते π/3, कारण 60चं कन्व्हर्जन केलं आपण मागच्या याच्यानुसार. आणि θ3 इथं मी घेतल्याने आपल्या कॅल्क्युलेशनला करण्यासाठी मी θ3 इज इक्वल टू 80 करूया आपण कन्सिडर, 80 into π/180. कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने हे सांगण्यासाठी मी तिथं कन्सिडर नाही केला. आणि हा कॅल्क्युलेट केला तर 0 गेट कॅन्सल, 2 4 जा 8 and 2 9 जा 18. म्हणजे काय आन्सर आलं, 4π/9 रेडियन्स. हे थर्ड आलं आपलं. म्हणजे हे तिन्ही सुद्धा आपले आन्सर झाली. फर्स्ट आलं 2π/9, सेकंड आलं π/3 आणि थर्ड येत आहे 4π/9 रेडियन्स.
म्हणजे अशा पद्धतीने आपलं हे एक्झाम्पल झालं. सगळ्या बेसिक गोष्टीवरती अँगल अँड इट्स मेजरमेंटचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. बघा नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे आपल्याला द डिफरन्स बिटवीन टू acute angles of a right angled triangle is 7 pi divided by 30. Find the angles of the triangle in degrees. कशामध्ये करायचे? डिग्रीज मध्ये कॅल्क्युलेट करायचे. आता डिग्रीज मध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी फर्स्ट वन ह्याचं कन्वर्जन आपण कशामध्ये? डिग्री मध्ये करूया. मग ते डिग्री मध्ये करण्यासाठी इथं कन्वर्जन डायरेक्ट कन्सिडर केलं. त्याचबरोबर त्यातले दोन अँगल्स आपण कन्सिडर केले, एक्स आणि वाय, ऍक्यूट अँगल्स. मग आता ज्यावेळेस आपण राईट अँगल ट्रायंगल बघतो त्यावेळेस हा अँगल आपला राईट अँगल म्हणजे 90 डिग्री असतो आणि बाकीचे दोन जे अँगल्स असतात ते लेस दॅन 90 असतात. आणि लेस दॅन 90 म्हणजेच ऍक्यूट अँगल असतात. लेस दॅन 90 म्हणजेच काय असणार? ऍक्यूट अँगल्स. मग आता हे दोन अँगल आपण कन्सिडर केलेले आहेत, एक्स आणि वाय. आता त्यातल्या इन्फॉर्मेशन नुसार फर्स्ट इन्फॉर्मेशन की त्या दोघांमधला डिफरन्स आपल्याला दिलेला आहे 7 पाय अपॉन 30. तो 7 पाय अपॉन 30 चं कॅल्क्युलेशन करूया. दिस 0 गेट कॅन्सल, पाय गेट कॅन्सल, 3 1 3, 3 6 18, and 7 into 6 it becomes 42. Means first equation आपल्याला मिळालं x minus y is equal to 42 degrees. सेकंड इन्फॉर्मेशन आपल्याला तिथं एक्झाम्पल मध्ये दिलेली नाही तरी सुद्धा आपण ती करणार आहोत तयार, कारण त्या बाकीच्या दोन अँगलची सम असणार आहे 90 डिग्री. मीन्स सम ऑफ these two angles is 90. That means second equation is x plus y is equal to 90 डिग्री. आता ही दोन इक्वेशन्स आपण 9th ला सॉल्व्ह केलेले आहेत, 9th 10th ला, त्याच पद्धतीने इथं सुद्धा सॉल्व्ह करायची. मीन्स ऍडिंग फर्स्ट अँड टू वी गेट x plus x 2x and y get cancel and 90 plus 42 132 means x becomes 66. x ची व्हॅल्यू मिळाली. आता सेकंड व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची y ची. कोणत्या पण फर्स्ट किंवा सेकंड इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा, ह्या मागच्या आपल्याला आन्सर मिळून जाईल. 66 minus y is equal to 42. 66 minus 42 is equal to 24. Therefore, angles of triangles are 66 degree, 90 degree and 24 degree. हे आपली आन्सर्स मिळाले. ठीक, बघा खूप सिंपल एक्झाम्पल आहे. अजून एक एक्झाम्पल त्यातलं नेक्स्ट बघा. वन अँगल ऑफ ए quadrilateral is 2 pi radian, 2 pi upon 9 radian, and the measures of the other three angles are in the ratio 3:5:8. Find their measures in degree. बघा काय दिलेलं आहे, द सम ऑफ अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल, सम पाहिजे तो इज 360. हे आपल्याला माहित आहे. ठीक आहे, त्यातला एक अँगल आपल्याला दिलेला आहे, त्याचं कन्वर्जन आपण कशात करूया? डिग्री मध्ये कन्वर्ट करूया. 2 पाय अपॉन 9. मग 2 पाय अपॉन 9 चं कन्वर्जन केलं तर इथं परत एकदा कॅल्क्युलेशन इथे येतात. पाय गेट कॅन्सल, 9 2 जा 18 and 0 continue means 20 into 2 it becomes 40. मग आता हे झालं आपल्याला. आता दुसरं, हे जे नंबर्स दिलेले आहेत ह्याच्यावरून आपण काय करायचं आहे, बाकीचे तीन अँगल्स फाइंड आउट करायचे. हे नंबर्स म्हणजेच काय असणार, त्यांचा रेशो दिलेला आहे. आपल्याला काय दिलाय, त्याचा रेशो दिलेला आहे. तो रेशो वरून आपल्याला पुढचे नंबर्स काय करायचे, कॅल्क्युलेट करायचे. मग आता सम ऑफ द रिमेनिंग 3 अँगल्स फाइंड आउट करायची पहिल्यांदा, किंवा डायरेक्ट केलं तरी सुद्धा चालू शकेल. काय केलं, 360 मायनस 40, तो एक अँगल त्यातून सबस्ट्रॅक्ट केला, आन्सर आली. बाकीच्या 3 अँगलची सम 320 डिग्री. सिन्स these 3 angles are in the ratio 3:5:8. डिग्री मेजर्स ऑफ these angles are काय ना, मग त्याच्यावरून 3k, म्हणजे त्याला k ने कॉन्स्टंट मल्टिप्लाय केला की आपल्याला त्याचा आन्सर काढायला सोपं जातं, म्हणून तिथं k कन्सिडर केला. इट बिकम्स 3k, 5k and 8k. आणि ह्या तिघांची सम काय असणार आहे, मग आपल्याला 320 डिग्री, म्हणून तिथं ऍड दिलं 3k plus 5k plus 8k is equal to 320 डिग्री.
Therefore ह्याची सम 5 + 3 8, 8 + 8 16, 16k is equal to 320 आणि 16 ने डिवाइड केलं तर k is equal to काय आला आपला आन्सर 20 degree. The measures of 3 angles, त्याचे मेजर्स फाइंड आउट केले. 3k डिग्री 3 × 20 म्हणजे 60 डिग्री, सेकंड 5k डिग्री म्हणजे 100 डिग्री आणि 8k म्हणजे 160 डिग्री. म्हणजे therefore angles of quadrilateral are first one 40, 60, 100 and 160. म्हणजे अशा पद्धतीने आपले काय झाले अँगल्स त्याच्यामधून मिळालेले आहेत. बघा लक्षात आलं. फक्त हा कॉन्स्टंट नंबर घ्यायचा, लक्षात यायचं. इथं कोणताही घेतला तरी चालेल, एक्स घेतला तरी चालेल, के घेतला तरी चालू शकेल, त्याच्यात कोणतीही अडचण येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आपलं. फाइंड the number of sides of a regular polygon if each of its interior angle is 4 pi upon 5 radians असं दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. मग आता फर्स्ट वन पॉलिगॉन मीन्स काय असणार, एनी क्लोज फिगर बाय स्ट्रेट लाईन्स. मग आता त्याचे साइड्स किती असणार हे आपण त्याच्यामध्ये फाइंड आउट करायचे. म्हणजे अशा पद्धतीची जी डायग्राम तयार होते त्याला काय म्हणतो आपण, पॉलिगॉन म्हणतो. क्लोज्ड फिगर विथ स्ट्रेट लाईन्स. म्हणजे हा सुद्धा आपला पॉलिगॉनच असणार आहे, स्क्वेअर सुद्धा किंवा रेक्टेंगल सुद्धा पॉलिगॉनच आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, लेट द नंबर ऑफ साइड्स बी एन. आपण त्याचे साइड्स माहित नाहीयेत पण आपण कन्सिडर करूया की त्याला एन साइड्स आहेत. मग तिथं एन साइड्स असणारे कन्सिडर पहिले तर आपल्याला इंटेरियर अँगल आणि एक्सटेरियर अँगल ह्यांच्यासाठी रिलेशन माहित आहे. तर तो अँगल म्हणजे काय असतो बघूया. आता समजा आपण एखादी फिगर कन्सिडर केली तर ह्या फिगरला हा जो अँगल असतो तो असतो इंटेरियर आणि हा बाहेरचा जो असतो तो असतो एक्सटेरियर. किंवा अजून एखादी फिगर आपण कन्सिडर केली, समजा मी अशा पद्धतीने एक पॉलिगॉन कन्सिडर करतो. हा पॉलिगॉन कन्सिडर केला. आता ही लाईन मी जे स्ट्रेट लाईन आहे तशी कंटिन्युअसली घेतली तर हा जो आतला अँगल असेल त्याला म्हणायचं इंटेरियर अँगल आणि हा जो बाहेरचा आहे तो आहे आपला एक्सटेरियर अँगल. तर ह्याच्यामध्ये आपल्याला रिलेशन माहित आहे की सम ऑफ द इंटेरियर अँगल प्लस एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू 180 डिग्री. त्याचा वापर करून आपण इथं काय करायचे, नंबर ऑफ साइड्स फाइंड आउट करायचे. ठीक आहे. तर आता तिथं देत असताना पहिल्यांदा आपल्याला काय दिलेलं आहे की त्याच्यासाठी आपण साइड्स कन्सिडर केल्या एन आणि एक्सटेरियर अँगल जो आपल्याला इंटेरियर अँगल जो दिलाय तो कन्वर्ट करूया 4 पाय अपॉन 5. त्याचं मल्टिप्लाय केलं 180 अपॉन पाय. अगेन पाय गेट कॅन्सल. 5 न इथं डिव्हिजन केली. 5 3 जा 15. कॅरी ऑन 3 झाला म्हणजे 5 6 जा 30. 36 into 4 144 डिग्री. Therefore एक्सटेरियर अँगल कारण 180 सम येते म्हणून 180 मधून सबट्रॅक्ट केला तर तो किती आला, -144 which is equal to 36 डिग्री. Therefore आता हे आपल्याला एक रिलेशन आहे इथं की जेवढे आपला अँगल असेल तो 360 असतो. मग 360 डिवाइडेड बाय एन, एन म्हणजेच नंबर ऑफ साइड्स, तर आपल्याला काय मिळतं त्याचा एक्सटेरियर अँगल मिळतो. काय मिळतो, एक्सटेरियर अँगल. म्हणजे 360 डिवाइडेड बाय नंबर ऑफ साइड्स इज इक्वल टू एक्सटेरियर अँगल. Therefore n is equal to 360 divided by 36 means n is equal to किती झाला 10. म्हणजे नंबर ऑफ साइड्स ऑफ द रेग्युलर पॉलिगॉन इज 10. आता हे लक्षात घ्या की हा एक नवीन फॉर्म्युला आहे. 360 डिवाइडेड बाय नंबर ऑफ साइड्स इज इक्वल टू एक्सटेरियर अँगल. ठीक आहे. आणि आता आपण लास्ट एक्झाम्पल कडे जाऊया. आपल्या हे महत्वाचे एक्झाम्पल आहेत लास्ट. फाइंड द अँगल बिटवीन हवर हँड अँड मिनिट हँड ऑफ ए क्लॉक ॲट. आता हे आपल्याला इंग्लिशमध्ये जे काय मराठी मीडियमची मुलं असतात त्यांच्यासाठी लक्षात यायला थोडासा वेळ लागेल पण ते समजूनच घ्यायचंय आपल्याला. फर्स्ट असणार आहे क्वार्टर पास्ट 5. काय असणार आहे, क्वार्टर पास्ट 5 आणि दुसरा क्वार्टर टू 12. हे दोन एक्झाम्पल आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. मग आता त्याच्यासाठी हवर हँड आणि मिनिट हँड हे रिलेशन माहित असणं गरजेचं आहे. जे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं की हवर हँड आणि मिनिट हँड मध्ये कशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. आता फर्स्ट बघा इथे दिलंय की वेन
ए हवर हँड मूव्स फ्रॉम वन क्लॉक मार्क टू नेक्स्ट मार्क. म्हणजे एका मार्क पासून पुढच्या मार्कला जात असताना त्याच्यामध्ये किती रोटेशन्स तयार होतात, म्हणजे किती अँगल तयार होतो. तर आता 1 हवर आपला असतो, तर टोटल आपल्या हे वॉच मध्ये किती 12 हवर्स असतात. म्हणून जो आपला पार्ट असतो, हे पार्टचा आपण मागच्या ह्याच्यात बघितलेलं होतं 360 डिवाइडेड बाय 12 पार्ट्स आहेत, म्हणून 12. म्हणून 1 हवर मध्ये तो कम्प्लीट करतो 30 डिग्री रोटेशन. म्हणजेच काय असणार की समजा आपल्याला हा 12 चा आहे आणि हा 1 चा आहे, तर ह्याच्यामध्ये जो अँगल आहे हा 30 डिग्रीचा असतो. 12 आणि 2 मध्ये असणार 60 डिग्री, 12 आणि 9 मध्ये असणार आहे 90 डिग्री. आणि अशा पद्धतीनं 30च्या मल्टिपल्स मध्ये एक 1 हवर झाला की कम्प्लीट करत जातो. म्हणजे हे काय असणार आहे, 1 हवर मध्ये आपला 30 डिग्री रोटेशन कम्प्लीट करतो. आता हे तुम्हाला दाखवले 5:15 म्हणजेच काय असणार 5 म्हणजे 5:15 झालेले आहेत. ते काय असणार, मिनिट हँड इज ऑन 3 अँड हवर हँड क्रॉसेस 5. म्हणजे हवर हँड हा इथं जो पाहिजे होता त्याच्या ऐवजी तो इकडं थोडासा पुढं काय झालेला आहे, क्रॉस झाला. मग आता हवर हँड हॅज गॉन पास्ट 5, सो अँगल बिटवीन देम इज मोर दॅन 60 डिग्री. कारण वर्ड पार्टची किंमत किती आहे इथं आपली 30 डिग्री आहे, आणि इथं 2 पार्ट पेक्षा थोडासा पुढे गेला. म्हणजे हा फर्स्ट 1 पार्ट 30 डिग्री, सेकंड पार्ट 30 + 30 तो 60 डिग्री आला, आणि त्याच्या पुढचा आन्सर आला. इन 1 मिनिट हवर हँड टर्न्स थ्रू हाफ डिग्री. आणि हे एक लक्षात घ्यायचं, हे डायरेक्ट कॅल्क्युलेशन आहे आपलं, की एका मिनिटामध्ये हवर हँड किती हाफ डिग्री पुढे सरकतो, 2 मिनिटामध्ये 1 डिग्री, अशा पद्धतीनं. मग 15 मिनिट्स पुढे गेला, इथून किती गेलाय 15 मिनिट्स. तर 15 मिनिट्सला काय करायचं, 1/2 डिग्रीनं मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 15 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू 7.5 डिग्री. अशा पद्धतीनं काय असणार त्याचं कॅल्क्युलेशन. दस द अँगल बिटवीन द हॅवर हँड्स अँड मिनिट हँड इज इक्वल टू, फर्स्ट हा 2 पार्टची किंमत 60, आणि ह्याच्यामध्ये हा इथं अजून पार्ट आहे जास्त, तो आपल्याला त्याच्यामध्ये पाहिजे, म्हणून इथं आपण ऍड केला 7.5 डिग्री. म्हणजे तो टोटल आन्सर आला आपला 67.5 डिग्री. म्हणजे अशा पद्धतीने काय केलं आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. आता दुसरं एक्झाम्पल आपलं आहे क्वार्टर टू 12. हे क्वार्टर टू 12 म्हणजेच 12 वाजण्यासाठी 15 मिनिट्स कमी आहे. आता इथे एक्झाम्पल दुसऱ्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केले. ऍट क्वार्टर टू 12 मिनिट हॅज इज पोझिशन ऍट 9 अँड हवर हँड इज ऍट बिटवीन 11 to 12. बिटवीन म्हणजे थोडासा पुढे सरकला, आणि आपल्याला एवढा अँगल काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. आता हे जर पार्ट मोजले तर 3 पार्ट्स आहेत, म्हणजे हे 3 पार्टची किंमत किती असणार आहे आपली 90 डिग्री असणार आहे. पण तो 90 ला थोडा काय असणार आहे, कमी असणार आहे, कारण 90 म्हटलं की आपला 12 वरती पाहिजे, तो 12 वरती नसून 12च्या आधी आहे. म्हणजेच तो 12 मध्ये पोहोचण्यासाठी किती 15 मिनिट्स कमी आहेत. बघा इथं दिलेले किती 15 मिनिट्स. मग तो 15 मिनिटचं परत कन्वर्जन करायचं, 15 इंटू 1/2 डिग्रीज म्हणजे हाफ डिग्री. मग तो काय येणार, परत एकदा आधीचेच कॅल्क्युलेशन असणार आहे, 15 इज इक्वल टू हाफ म्हणजे 7.5 डिग्री. आता ह्याच्यामध्ये बघा, हे आपल्याला फक्त समजून घ्यायचंय की त्याच्यासाठी कमी लागतोय का जास्त लागतोय. आता इथं अँगल आपल्याला ह्या 90 पेक्षा कमी पाहिजे, म्हणून आपण इथं काय करायचं, सबस्ट्रॅक्शन करायचं. इथं काय करायचं, त्याच्यामधून सबस्ट्रॅक्शन, म्हणजे दिलेल्या एक्झाम्पल मधून आपण कशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन करायची हे तिथं ठरवायचं आहे. मग दिलेल्या ह्याच्यामधून आपल्याला काय करायचंय, सबस्ट्रॅक्शन करायचंय. म्हणजे 90 डिग्री मायनस 7.5 डिग्री इज इक्वल टू 82.5 डिग्री. आता ह्याच पद्धतीने समजा अजून एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं, 720. आता ह्या 720 मध्ये जर मी डायरेक्ट सांगतो, इथं 7च्या पुढं थोडासा क्लॉक असणार आहे. बघा परत एकदा क्लिअर करून अजून एक ऍडिशनल एक्झाम्पल सांगतो की टाइम इज 720. म्हणजे अशा पद्धतीने एवढं आपल्याला आन्सर याचं फाइंड आउट करायचं. मग हा आपला क्लॉक असणार आहे इज ॲट मार्क पासेस टू द 7. आणि हा अँगल कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला काय करायचंय, फर्स्ट पार्ट हा आपल्याला किती पार्ट पुढे गेलेला आहे मिनिट हँड, आणि ह्याच्यामध्ये किती 1 2
आणि 3 म्हणजे 90 डिग्री काय झाला आपला 3 पार्ट्स आहेत म्हणून 90 डिग्री आलेला आहे हे फर्स्ट कॅल्क्युलेशन. आणि हा 90 पेक्षा थोडासा जास्त आहे, तो थोडा जो जास्त आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग समजा आपण 20 डिग्री काय झालं 20 मिनिट्स पुढे गेला, 20 मिनिट्स पुढे गेला म्हणून त्याला मल्टिप्लाय करूया आपण 1/2 डिग्री. आणि 1/2 च कॅल्क्युलेशन केलं तर किती येणार तो 10. मग 10 डिग्री काय झाला आपला मिनिट हवर हँड पुढे गेला, म्हणजे ह्याच्यामध्ये तिथं 10 डिग्री काय केला पाहिजे ऍड केला पाहिजे, कारण आपलं जर कॅल्क्युलेशन मध्ये ड्रॉ केलेला अँगल आहे तो 90 पेक्षा मोठा आहे, म्हणजे 90 प्लस 10 विच इज इक्वल टू 100 डिग्री. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही अँगल बिटवीन हवर हँड अँड मिनिट हँड्स फाइंड आउट करायचे आहे. बघा अशा पद्धतीनं आपला हा फर्स्ट चॅप्टर इथं संपलेला आहे, अँगल अँड इट्स मेजरमेंट. खूप सिंपल चॅप्टर आहे. आणि पुढचा जो पार्ट आहे आपल्याला अँगल अँड इट्स मेजरमेंट मध्ये आर्क लेंथ आणि एरिया ऑफ सेक्टर हा आपल्याला ह्या वर्षीच्या सिलेबस मधून ड्रॉप केलेला आहे, म्हणून आपला इथं हा फर्स्ट चॅप्टर इथं संपत आहे. बघा ह्याच्यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता किंवा तुमच्या शिक्षकांना विचारू शकता. धन्यवाद.